ती गवळणी तवती पालती दुधाने पाहती गवळणी तवती पालती दुधाने म्हणती नंदाची अपुरे आजी चोरी केली खरी तया विना नाशी नव्हे दुसरी आयसी म्हणती नंदाची अपुरे आजी चोरी केली खरी सवे तुकया मेला सवे तुकया मेला तेने अगुण आणिला म्हणती नंदाची अपुरे आजी चोरी केली खरे यंत प्रविश्य मम वाचमिमां प्रसुत्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वदाम्नाम् अन्यावच हस्तचरण श्रवणत्वगादीं प्राणान्मो भगवते पुरुषाय तुभ्यं महायोगपीठे तटे भीमरथ्यां वरं पुण्डरीकाय दातुं मुनीन्द्रैः समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरणा संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी संपाद्य ज्ञानंच विदाय भक्तिं विलोकितो येन समाधी राजा वैराग्यवंतं सुविचारयुक्तं नमामि जोगं शिरसा गुरुंतं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती सेवे लागे सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अवेरू माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम 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 ऐसे देही प्रेम काही कळा ऐसे देही प्रेम काही कळा माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम 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 माझी वाणी तुझे वर्णी गुरुनाम ऐसे देही प्रेम काही कळा पाहती गवळणी तवती पालती दुधाने म्हणती नंदाची अपुरे आजी चोरी केली खरे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त वेळी चिंतन रूपी सेवेसाठी जो निवडलेला अभंग आहे हा जगद्गुरु जगन्मान्य देहूचे सुप्रसिद्ध साधू वैराग्याचे महावीर ज्ञानेश्वर तुकोबराय यांचा हा 4 चरणाचा अभंग असून काल्याच्या प्रसंगातील आहेत. अभंगावर काही चिंतन करण्यापूर्वी कडक झालाय आवाज. अभंगाचा प्रतिपाद्य विषय तुम्हा सर्व मायबापा समोर ठेवण्यापूर्वी थोडासा परिहार द्यायचा तो असा भव्य दिव्य स्वरूपाचा चालू असला आपला अखंड हरिनाम सप्ताह ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण आणि त्यामधील ही शेवटची म्हणजे महाप्रसादाची काल्याची सेवा सर्व ग्रामस्थांच्या वतीने तथा भाऊंच्या वतीने सेवा माझ्याकडे आलेली आहे. आपण सर्व मंडळी भाग्यवान आहोत की जगद्गुरु तुकोबरायच्या बीजेनिमित्त हा भव्य दिव्य स्वरूपाचा कार्यक्रम आहे. तुम्हाला आणि मला देहूला नरी जायचं जमलं तरी देहूला जो उत्सव जगद्गुरु तुकोबरायचा महाराष्ट्रातले सर्वच वारकरी मंडळी साजरे करत आहात तेवढ्याच आनंदानं आपण एवढा सुंदर हा सोहळा साजरा करत आहात. आणि त्यानिमित्त तुम्हा सर्व मायबापाच्या दर्शनाचा योग माझ्या जीवनामध्ये प्राप्त झाला आहे. अगदी थोड्या वेळामध्ये
ज्ञानोबराय तुकोबराय जशी सद्बुद्धी देतील तसे अभंगाचा विचार करू. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आपण सर्व भाग्यवान मंडळी आहात दादांनो की तुमच्याने माझ्या जीवनामध्ये जगद्गुरु तुकोबरायचा उत्सव साजरा करायला मिळतो. एक सांगू तुम्हाला, मानवी देहाला जन्माला आल्यानंतर माणसाकडून प्रामुख्यानं काही उत्सव घडले पाहिजेत रे गड्यांनो. त्यामध्ये पहिला उत्सव देवाचा घडला पाहिजेत एक, आणि दुसरा उत्सव देवाचा घडला पाहिजे, साधूचा घडला पाहिजे. सांगू तुम्हाला, हल्ली लोक देवाचेही उत्सव करायला तयार नाहीये आणि हल्ली लोक साधूचेही उत्सव करायला तयार नाहीये. हल्ली लोकांना लोकांचे उत्सव करायची खूप हौस आलेली आहे. महाराज 90 तुझं योगदान काय या समाजासाठी म्हणून तुझा वाढदिवस साजरा करायचा आहे. खरं सांगू का महाराज, माणसाने माणसाचे उत्सव साजरे करणं, आईचा उत्सव साजरा केल्यानंतर थोडंफार पुण्य पडल, वडिलाचा केल्यानंतर पुण्य पडल, पण साधूचा उत्सव आणि देवाचा उत्सव साजरा केल्याशिवाय माणसाच्या पदरामध्ये पुण्य पडूच शकत नाही. देवाचा उत्सव का साजरा करायचा? नाटाच्या अभंगामध्ये प्रमाणे, जेने हा जीव दिला दान दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण हो, गायीन गुण तया, जिने हा जीव दिला दान, दयाचे करीन चिंतन, जग जीवन नारायण, गायीन गुण अभंगामध्ये माझ्या तुकोबरायची भूमिका स्पष्ट आहे. जेने हा जीव दिला दान, ज्या विश्व मालकाने तुम्हाला एवढ्या सुंदर सृष्टीमध्ये जन्माला घातलं, बसणारी मंडळी लक्ष द्या थोडं कीर्तनाकडे माझ्या. ज्या विश्व मालकाने तुम्हाला या विश्वामध्ये जन्माला घातलंय त्या विश्व मालकाच्या उपकारातून ऋणी होण्यासाठी आपण गोकुळाष्टमी साजरी करतोय एक, आपण रामनवमी साजरी करतोय दोन, आपण दत्त जयंती साजरी करतोय, आपण नरसिंह जयंती साजरी करतोय, आपण वामन जयंती साजरी करतोय मायबाप. पण देवाचा उत्सव तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला, देवाचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तर देव नाराज होत नाहीये. पण साधूचा उत्सव तुमच्याही जीवनामध्ये नाही घडला आणि साधूचा उत्सव माझ्याही जीवनामध्ये नाही घडला तर देव नाराज झाल्याशिवाय राहत नाहीये. साधूचा उत्सव का करायचा? एका हिंदी कवीने वर्णन केले, तो सांगतो पहा. मैं संतन को दास संत मेरे मुकुटमणी, मी साधूचा दास आहे, मी संतांचा सेवक आहे आणि संत माझे मुकुटमणी आहे. साधूचा उत्सव केला, भक्ताचा उत्सव केला की माझा देव असा गदगद होतो. तुकोबरायचं प्रमाण, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा, त्यांची केली पावे सेवा. तुका म्हणे देवा त्यांची केली पावे सेवा. बसणारी मंडळी, साधूची सेवा केली की देवाची सेवा प्राप्त होते. देव सारावे परते, संत पुजावे आरते. आणि बसणारे मायबाप, इथं बसणाऱ्या सर्व माझ्या आई बहिणी, वडीलधारे मंडळी, आपण भाग्यवान आहोत की जगद्गुरु तुकोबराय सारख्या एका मोठ्या साधूचा उत्सव तुम्हाला आणि मला करायला मिळतो. अरे जगद्गुरु तुकोबराय या महाराष्ट्रातले पहिले संत आहे गड्यांनो. तुकोबराय सारखा महात्मा, तुकोबराय सारखा वैराग्यवान व्यक्ती या विश्वाच्या पाठीवर परत जन्माला येईल म्हणून काही सांगता येत नाही महाराज. आतापर्यंत जेवढे काही प्रचार करणारे लोक झाले, संप्रदायाच्या सर्वच प्रचार करणाऱ्या माणसाने वारकरी संप्रदाय गरीब आहे समाजाला सांगितलेलं आहे. तुकोबराय गरीब आहे समाजाला सांगितले, पण मी या मताचा महाराज आहे. तुकोबराय सारखा माणूस गरीब कसा असू शकतो महाराज? तालुक्याचा आमदार जर तुमच्या ओळखीचा असला तरी तुम्ही तालुक्यात कोणाला भेट नाही महाराज. जिल्ह्याचा खासदार जर तुमच्या ओळखीचा असेल तर जिल्ह्यात तुमची गाडी कोणी अडवत नाही. मग तालुक्याचा आमदार जर ओळखीचा असेल तर तुम्ही कोणाला भेट नाही. जिल्ह्याचा खासदार जर ओळखीचा असेल तर तुम्ही जिल्ह्यात कोणाला भेट नाही. या महाराष्ट्राचे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, ज्या राजाचं नाव ऐकल्यानंतर आदिलशाही मुघलशाही थरथर थरथर कापत होती, तो राजा जर माझ्या तुकोबरायच्या कीर्तनाला जाऊन बसत असेल, तुकोबराय गरीब म्हणायचे कसे? हा मोठा प्रश्न आहे.
संप्रदाय कालही गरीब नव्हता आणि संप्रदाय आजही गरीब नाहीये आणि संप्रदाय उद्या सुद्धा गरीब राहणार नाही. तुकोबरा हयात असताना तुकोबराला कोणी महाराज नव्हतं म्हणत. तुकोबरा हयात असताना कोणी तुकोबराला बाबा म्हणत नव्हतं, स्वामीजी म्हणत नव्हतं, शास्त्री म्हणत नव्हतं. तुकोबरा हयात असताना लोक तुकोबराला तुकोबा शावकार म्हणायचे महाराज. आणि व्यवहाराचा एक नियम आहे, भिकाऱ्याला कोणी शावकार म्हणत नाही. व्यवहाराचा नियम काय आहे? भिकाऱ्याला कोणी शावकार म्हणत नाही, पैशावाल्यालाच लोक शावकार म्हणतात. अरे 12 गावची जहागिरी होती, 350 एकर जमीन, सोनं नाणं हिरे माणिक मोती, नौकर चाकर, काय तुकोबरायचं वैभव होतं महाराज. लोक पुढारी लोक कीर्तनात उभे राहिले की सांगतात की या सरकारनं कर्जमाफी केली आणि त्या सरकारनं कर्जमाफी कोणीच केली नाहीये. या महाराष्ट्रातली पहिली कर्जमाफी जर कोणी केली असेल तर माझ्या तुकोबरायाने केलेली आहे महाराज. याचा संप्रदायाला अभिमान असला पाहिजेत, स्वाभिमानही असला पाहिजेत आणि गर्वही असला पाहिजेत. त्या तुकोबरायची परिस्थिती महाराज एवढी हलावली, दुष्काळ पडला. एक सांगू का महाराज, ज्या दिवशी तुमच्या जीवनातलं धन जाईल ना, लक्ष देऊन ऐका बरं, धन एकटं जात नाहीये. धन गेलं की धनासोबत माणसाचा मानही जातो महाराज. आणि अजून तुम्हाला सांगतो, ज्या दिवशी धन येईल ना त्या दिवशी एकटं धन येत नाही. धन आलं की बरोबर मान सुद्धा घेऊन येतं महाराज. धन गेल्यानंतर आपोआप मान जातो. महाराज सांगतात, दुष्काळे आटीला द्रव्यनेला मान, श्री एक अन्न करिता मेली, श्री एक अन्न करिता मेली. बसणारे मंडळी, दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला आणि एवढी जगद्गुरु तुकोबरायची परिस्थिती खालावली हो. गावची पाटीलकी गेली यात नवल नाहीये, गावची शावकारकी गेली यात नवल नाहीये. अन्न गेलं, मान गेलं, धन गेलं, यात काहीच नवल नाहीये. तुकोबरायची बायको सुद्धा अन्न करता मरण पावली. पण 4092 अभंग गाथ्याचे तुमच्या आणि माझ्या हातात आहे. एक अभंग असा दाखवा की त्या अभंगामध्ये माझ्या जगद्गुरु तुकोबरायाने पांडुरंगाकडे तक्रार केली की देवा माझी बायको मरण पावली नाही. उलट तुकोबराय देवाला सांगतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पीडा गेली, बरिया दुष्काळे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बऱ्या दुष्काळे पीडा गेले, बऱ्या दुष्काळे. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पीडा गेली, बरिया दुष्काळे पीडा गेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बऱ्या दुष्काळे पीडा गेली, बऱ्या दुष्काळे पीडा गेली. बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरिया दुष्काळे पीडा गेली. बसणारे मंडळी, जगद्गुरु तुकोबराय पांडुरंग परमात्म्याच्या दरबारामध्ये उभे आणि पांडुरंगाला सांगतात, पांडुरंगा बरं झालं गड्या जेव्हा माझ्या जीवनामध्ये दुष्काळ पडला. खरं सांगा, एखादं संकट जर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आलं तर देवाला शिवाय देणारी जाते महाराज आपली. थोडं जरी आपल्या मनाच्या विरोधात झालं तरी लोकांना देवाला शिवाय देतो, देवा एवढी तुझी वारी करतो, एवढं तुझं भजन करतो आणि एवढं मोठं संकट माझ्या जीवनामध्ये कसं आलं. पण ज्या महात्म्याची बायको अन्न करता मरण पावली, त्या महात्म्याने येत किंचितही देवाकडे काय केली नाही, तक्रार केली नाही. म्हणून बसणारे मंडळी, जगद्गुरु तुकोबरायचं जीवनचरित्र जर पाहायला गेलं तर आपल्यासारख्या लोकांनी किती जरी तुकोबरायचं वर्णन केलं तर होणार नाही. अनु रेणू या थोकडा तुका आकाशा. काही साधकांनी तुकोबरायला विचारलं, बाबा सर्व समाज तुमचं वर्णन करतोय पण तुमचा अधिकार काय, तुम्ही आम्हाला तोंडाने सांगा. त्यावेळेस तुकोबराय सांगतात, वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, एरहाने वाहावा भार माथा, भार माथा एरहाने वाहावा भार माथा. वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा, एरहाने वाहावा भार माथा.
हिराने वाहवा भार माता वेदाचा तो अर्थ आमासीच ठाव वेदाचा तो अर्थ आमासीच ठाव हिराने वाहावा भार हिराने वाहवा भार माता वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा एराने वाहवा भार माता एराने वाहवा भार माता वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा हिराने वाहवा भार माता हिराने वाहवा वेदाचा तो अर्थ आमासीच ठावा एराने वाहावा भार माता. जगद्गुरु तुकोबरायचं किती जरी जीवनचरित्र उच्चारलं तरी कमीच आहे महाराज. तुकोबरायचं जीवन हे सागराही पेक्षा खोली त्याची आहे आणि आकाशाही पेक्षा व्यापकता तुकोबरायच्या चरित्राची आहे. पण आज तुकोबरायचं बीजेचा उत्सव आहे. अख्खा महाराष्ट्र माझ्या बीजेचा उत्सव जगद्गुरु तुकोबरायचा खूप आनंदानं साजरा करतोय. जगद्गुरु तुकोबरायला नेण्यासाठी जगाचा मालक आला. इथंही काही लोक शंका घेतात पण त्या घुबडांच्या नादी लागायचं नाहीये. बरेचसे काही घुबडं म्हणतात की जगद्गुरु तुकोबरायचा खून झालेला आहे. अशा घुबडांचं ऐकायचं नाहीये. अंतकाळी विठू आमासी पावला कुडी सहित झाला गुप्त तुका. बसणारे मंडळी, या महाराष्ट्रात एक नियम आहे गड्यानो. ज्या माणसाला चांगलं काम करून प्रसिद्ध होता येत नाही ते चांगल्याला नाव ठेवून मोठं होण्याचा प्रयत्न या महाराष्ट्रात करते. म्हणून या लोकांचा विचार ज्ञानोबरायचं अस्तित्व मानण्याचा नाही प्रयत्न केला तरी सूर्याचं अस्तित्व हे कालही होतं, सूर्याचं अस्तित्व हे आजही होतं आणि सूर्याचं अस्तित्व हे उद्याही आहे. आणि खून कोणी केला? वामनाने केला. काय लावून देतील कुठं काय गोळा काही कळत नाही महाराज. अरे जगद्गुरु तुकोबरायचा खून जर एखाद्या ब्राह्मणाने केला असता आणि हे जर माझ्या छत्रपती शिवाजी महाराजाला कळलं असतं, अरे ज्या काळामध्ये आदिलशाही मुघलशाही राजाला पाहिल्यानंतर थरथर कापत होती, त्या राजाच्या गुरुला जर एखाद्या माणसाने मारला असतं तर कुठंतरी इतिहासामध्ये उल्लेख आला असता ना महाराज की त्याला संपवलंय. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु फक्त आणि फक्त तुकोबारायच आहे याचा गाथ्यामध्ये पुरावा आहे. बाकीच्यांना गुरु म्हणायचं हा भेटगाठ झाली असेल. छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु फक्त आपल्या वारकऱ्यांना मान्य असले पाहिजे तुकोबारायच. बाकीच्यांना गुरु म्हणायचं नाहीये. आणि बाकीच्यांना गुरु म्हणायला मी स्वतः तरी तयार नाही. तुम्हाला म्हणायचं असेल तुमच्या मनाची तयारी. तुकोबराय छत्रपती शिवाजी महाराजांचे गुरु कोण होते? गाथ्यामध्ये प्रमाण आहे, गाथ्यामध्ये अभंग देईल मी तुम्हाला. बाकीच्यांचे प्रमाण अजिबात आम्हाला मान्य नाहीये. आणि बाकी कोणी मी तुम्हाला सांगितलं नाही. हे कसं आहे माहिती आहे का? एखाद्या आमदारासोबत सहज जरी फोटो काढला लोक म्हणतात त्या आमदारांना मी दररोज बसतो, ते ओळखत बी नाही याला. तसं काही लोकांचं चरित्र आहे त्याच्यामुळे त्यांच्याविषयी आपण भाष्य करायचं नाही. विठ्ठल विठ्ठल काल्याचं कीर्तन आहे. आपल्याला काल्याचंही कीर्तन पाहायचं. जगद्गुरु तुकोबरायच्या वैकुंठाचा सोहळाही पाहायचा आहे. काल्याचं कीर्तन म्हणल्यानंतर कीर्तनकारानं बाकीच्या गप्पा मानण्यापेक्षा चरित्र ते उच्चारावे केले देवे गोकुळी. हा केले देवे गोकुळी केले देवे गोकुळी. भगवान श्रीकृष्णाने गोकुळामध्ये ज्या ज्यावेळी चरित्र केलं त्या चरित्राचा काय करायचा, उच्चार करायचा आहे. भगवंताच्या अवताराचा इतिहास श्रीमद भगवद्गीतेमध्ये 4थ्या अध्यायामध्ये भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, अर्जुन ऐक, यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहं परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस जगाचा मालक अवतार घेतो. या श्लोकाचं भाषांतर करत असताना तुळशीदासजींनी किती सुंदर केलं पहा. हा जब जब होए धर्म की हानि हो बाढ़ही असुर अधम अभिमानी. राम सिया राम जय जय राम. तब तब धरी प्रभु विविध शरीरा हो हर ही कृपा निधि सज्जन पीरा.
राम सिया राम जय जय राम. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते त्या त्यावेळेस जगाचा मालक अवतार घेतो. पहिलं प्रमाण मी तुम्हाला गीतेतलं दिलं, दुसरं प्रमाण तुलसीदासजीचं आणि तिसरं प्रमाण माझ्या तुकोबरायचं. पहा, धर्म रक्षावया अवतार कैसे, रक्षावया अवतार कैसे, धर्म रक्षावया अवतार कैसे, धर्म रक्षावया अवतार कैसे, आपुल्या पाळीसी भक्त जना, आपुल्या पाळीसी भक्त अंबरुसी साठी जन्म सोशियले, अंबरुसी साठी जन्म सोशियले, अंबरोजीसाठी जन्मसोशी, अंबरोजीसाठी जन्मसोशी. ज्या ज्या वेळेस या धर्मावर ग्लानी येते, ज्या ज्या वेळेस या धर्मावर संकट येतं, त्या त्यावेळेस माझा जगाचा मालक अवतार घेतो. बसणारे मंडळी, द्वापार युगाची परिस्थिती तशीच झाली. कंस, दंतवक्र, शिशुपाळ यांचा एवढा सुळसुळाट झाला आणि पाप वाढल्यानंतर सगळ्यात मोठं दुःख जर कोणाला होत असेल तर पृथ्वी मातेला होतंय. कोणाला होतंय? पृथ्वी मातेला. पृथ्वी माता रडायला लागली, ब्रह्मदेवाकडे गेली. ओ ब्रह्मदेवा, पापी जे या भक्त दैत्य जे मातले धरणीशी झाले ओझे, त्यांचे दिदला असे त्रास ऋषी मुनी सकाळ न पूजिती कोणी देवा एक, वत्सरूपी पृथ्वी ब्रह्म्यापाशी जाय नेत्री वाहे तो हे सांगत असे. ब्रह्मदेवा, अहो राक्षसांच्या भीतीने ब्राह्मण देवता यज्ञ करत नाहीये, राक्षसांच्या भीतीने कीर्तन बंद झाले, मंदिरं बंद झाले, काहीतरी करावं लागतं. सगळे देवता एकत्रित झाले आणि भगवान विष्णूंकडे गेले आणि भगवान विष्णूंची सांगितलं मारून टाक. पहिलं मारलं, दुसरं मारलं, तिसरं मारलं, सहाही मारित दुराचारी, सातवा जो गर्भयोग मायाने त्यांना आश्चर्य करीत जगा माझी. आठव्याची तयारी सुरू झाली. मायानो, तुमच्याही घरी लेक बाळे, माझ्याही घरी बहिणी. एखादी मुलगी जर प्रेग्नेंट असेल, तिला 7वा, 8वा, 9वा महिना सुरू असेल, तर तुमच्या आणि माझ्या बहिणीचा चेहरा एवढा गोरा पान दिसतो. विज्ञान असं सांगतंय, शास्त्र असं सांगतंय, त्या मुलीच्या गर्भाचं तेज त्या पोरीच्या चेहऱ्यामध्ये आलेलं असतं. मग तुमच्या घरी तुमची आणि माझी लेकबाळ, तुमची आणि माझी बहीण जर एखादं शंभर पोरग जन्माला यायचं असेल तर एवढी गोरीपान दिसती. ज्या माय माऊलीच्या गर्भामध्ये साक्षात जगातला सर्वात सुंदर प्राणी म्हणजे देव आहे, त्या माय माऊलीचं काय वर्णन करायचं महाराज. नामदेवराय वर्णन करतात, किती सुंदर आहे पहा. देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असे, कंसाचे हृदय जळत असे, कंसाचे हृदय जळत असे, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य, देवकीचे तेज दिसे जैसा सूर्य. देवकीचे तेज दिशे जैसा सूर्य, कंसाचे हृदय जळत असेल. बसणारी मंडळी, अवताराची वेळ जवळ आली. दशरथे मारिला तोची होता मास वर्षा तो असे कृष्ण पक्ष, वसुनामती ती बुधवार असे शुक सांगत असे परीक्षित, अयोनी संभवन काय श्रमे नाम याचा स्वामी प्रगटला. 8 वर्षाची देवकी माते समोर मूर्ती प्रगट झाली. देवकी रडायला लागली. सोडा सोडा मिठी, लपवा लपवा जग जेठी, जनी कंसासी कळेल. आपल्या नवऱ्याला सांगू लागली, मालक, ओ मालक, त्या नराधमाने माझे 6 लेकर मारले हो, वाचवा या लेकराला. आईचं ते रडणं, आईचा तो आक्रोश पाहिल्यानंतर जगाचा मालक सांगतो, हे माय, काळजी करू नको ग, कंस मला काय मारणार आहे, त्याचं तेरस खाल्लेलं आहे मी, तू ताण नको घेऊ. फक्त एक काम कर, नंदाच्या घराला, नंदाच्या घराला मजने गोकुळाला. ए आई, माया उपजली तेथे हो, ठेवी मज आणि येथे,
मनसी रक्ष पाळ हो ते म्या मोहिले सकळ नंदाच्या घराला नंदाच्या घराला मजने गोकुळाला. उचललंय देवाला, उचललेला कमळापती पायीची बंधने गळती. भगवंताला उचललं, गोकुळामध्ये नेऊन ठेवलं, मायेला घेऊन आले. रडे माया करी आकांत नामा म्हणे उठती दूत. 8वा जन्माला आला म्हणून कंस धावत पळत आला. 8वा जन्माला आलाय, 8वा जन्माला आलाय. आणि देवकी मातेनं सांगितलं, दादा अरे हा पोरगा नसून पोरगी, पोरगी तुला काय मारणार आहे. पण मरणाची भीती अंतकरणामध्ये असल्यामुळे ज्या ठिकाणी 6 मारले त्या ठिकाणी मारण्यासाठी गेली. तुझं लागी वधी उपजला मजादी. कंसाचं चरित्र थोडं बाजूला ठेवू, गोकुळात जाऊ. माया हो, वयाच्या 65व्या वर्षी नंदबाबाला मुलगा झाला होता. कितव्या वर्षी? आपल्याला तर 25व्या वर्षी झाला तरी आपण अख्ख्या शहराला पेढे वाटतो. पेढे घ्या पेढे, पेढे घ्या पेढे. पोरं झाल्यानंतर पेढे वाटायचे. ज्यांनी ज्यांनी पोरं झाल्यानंतर पेढे वाटले त्यांना म्हातारपणी जोडेच खावं लागलेले. पेढे वाटायचे, पेढे म्हातारपणी वाटा. ज्या दिवशी पोरग तुमची सेवा करल. आणि प्रत्येक गवळण गवळणीला सांगू लागले, गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. धावती की पुढे ताटी वाटी सुलटा वडे. धावती की पुढे ताटी वाटी सुलटा वडे. वाण घेऊन या ताटी नंदा घरी झाली ताटी. वाण घेऊन या ताटी नंदा घरी झाली ताटी. सुयनीची कलबला झाली तासी जणी हेल घाली. सुयनीची कलबला झाली तासी जणी हेल घाली. गवळण म्हणती हो म्हणती गवळणीला पुत्र झाला यशोदेला. 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 हो. प्रत्येक गवळण सांगू लागले, ए अगं ऐकलंस का, यशोदेला मुलगा झाला. कोणतीही बातमी गावात पसरवायची असेल तर बॅनर छापायचे नाही. यूट्यूब नाही, फेसबुक नाही, इंस्टाग्राम नाही, काहीच नाही. एखाद्या माय माऊलीला जवळ घ्या आणि तिच्या कानात सांगा, बाई तुला म्हणून सांगते. कोणाला सांगू? अख्ख्या गावाला माहीत होतं पण शब्द तोच शिल्लक राहतो. तुला म्हणून सांगते, कोणाला सांगू? सरकार काय येडं आहे का महाराजांना पैसे द्यायला? त्यांना माहिती आहे बावळे गाडीत बसून फुटतात महाराज. हे खातात आपली दारू, आपलीच पेतात, पैसे आपले घेतात. आणि कुठं वर तंगड्या करतील माणसं काही सांगता येत. महिला कधीच महाराज तुमचा विश्वासघात करणार नाही. म्हणून तर सरकारनं लाडकी बहीण योजना राबवली ना महाराज. म्हणून बहुमतात 30% मतदान त्यांना सरकारला भेटलं. याचं कारण फक्त या बिचाऱ्या मायमावल्या. हा, सरकार तुमच्यामुळे अडचणीत आहे आम्हाला चांगलं माहिती आहे. कॉन्ट्रॅक्टर लोकांनी किती लोकांनी फाश्या घेतल्या हे जर पुण्य जर कोणी केलं असेल माया हो. अपने ही बनाई ये हालत मेरी आप ही पूछते वो ये क्या हो. हे सगळं जर पाप कोणाच्या नशिबी जातं माया हो, ते फक्त तुमच्या 1,500 रुपयामुळे. खरं सांगतो तुम्हाला. बरं एवढं अवघड जागेत दुखणं झालंय, आता बंदही करता येत नाही. बंद करावं तर सरकार पडेल ना. त्याच्यामुळं प्रत्येक गवळण सांगू लागलं, ए अगं ऐकलंस का, एक धावती की पुढे. ए विको कमी कर दा थोडा. ताटी वाटी सुंट वडे वान घेऊन या ताटी नंदा घरी झाली दाटी. सुयनीची गलबला झाली दासी जणी हेल घाली. हेल कळतं का जी? चष्म्यावाल्याजी ह्या नवीन पोरीला हेल डेल बेल काहीच कळत नाही. हेल म्हणजे सांगतो तुम्हाला, पूर्वी 30-40 वर्षापूर्वी एखादी मुलगी बाळंतीण झाली, गावामध्ये एक माय माऊली राहायची. तीच मुलींची बाळातपण करायची. तिला दवाखान्यात जायची गरज पडत. आणि ती मुलगी बाळंतीण झाली की तिच्या गल्लीतल्या जेवढ्या काही माय माऊल्या त्या तेवढ्या काय करायच्या, हंड्यानं पाणी आणायच्या. आणि तिच्या आता ही पद्धत बंद झाली. तुम्ही म्हणसाल महाराज का? 100%पैकी 100% पोरीची डिलिव्हरी तर हॉस्पिटलला व्हायला, मग पाणी घेऊन का दवाखान्यात जातात? आता दिवसात कठीण चाललंय. अरे दिवसांदिवस एवढा रोगाचा प्रादुर्भाव वाढायला लागलाय. आता माणसाला मरण्यासाठी म्हातारं व्हायची गरज. हे दिसतात ना मंडपामध्ये एवढे म्हातारे कोतारे पाहून घ्या, कारण आपण म्हातारे होणार. 50च्या पुढे आपली लाईफच नाही ना महाराज.
पूर्वी 40 वर्षापूर्वी जर माणूस मेला तर म्हातारा माणूस गावात मरत होता. आता तर 15-15 वर्षाच्या पोरायला सुद्धा हृदयविकाराचे झटके यायला लागले महाराज. ज्यांनी कधी आईचं दूध सोडून दुसरं काहीच पिलेलं नाही अशा पोराला सुद्धा मुळ्यात व्हायला लागला. लोक म्हणतात हॉटेलचं खाऊ नका मुळ्यात होतो. जे धाब्यावर पडेल त्याला काहीच नाही, आणि जे दुधाशिवाय दुसरं काही पेत नाही त्याच्यामुळे. अरे कठीण तळा. तुमच्याजवळ बजाज कॅन्सरचं हॉस्पिटल आहे नाही, तर वेळ भेटला ते एखाद्या वेळेस जाऊन एखाद्या तज्ज्ञ डॉक्टरला विचारा. जो तंबाखू खात नाहीये, जो बिडी पेत नाहीये, जो दारू पेत नाहीये, जो चहा पेत नाही, अशा लोकांनाच कॅन्सर जास्त व्हायला लागला. जे दारू पेत आहे त्याला कॅन्सर नाही. मग नेमकं करावं काय? दारू सुरू करावं असं माझा म्हणण्याचा उद्देश नाहीये महाराज. कठीण तळ आहे ना, खरं सांगतो तुम्हाला. करोनाच्या काळात देशीमध्ये एवढी ताकद होती, करोनाचा बाप सुद्धा त्यांच्याजवळ येत नव्हता. करोना काय येणार आहे महाराज? आणि जे बिचारे स्वतःला भेले ते डायरेक्टच गेले परत. कठीण ताळ आहे. म्हणून मला तुम्हाला विनंती करायची, सुयेनीची गलबला झाली, दासी जणी हेल झाली, हेल घाली, जिकडं तिकडं आनंद आहे. गोकुळीच्या सुखांत पार नाही लेखा, बाळकृष्ण नंदागरी आनंदल्या नरणारी, गुडिया तोरणे करती कथा गाती गाणे, जिकडं तिकडं आनंद आहे. कृष्ण गोकुळी जन्माला, दुष्टा चळकाप सुटला, कंसाने तातळीने मिटिंग भरवली. ऐका हो ऐका, जो कोणी माझ्या शत्रूला मारल त्याला अर्ध राज्य बक्षीस दिलं जाईल. पहिला इडा पुतना मावशीने उचलला, पुतनेलाही भगवंताने मारून टाकलं. पुतना रडायला लागले, देवा सोड. सामुंच मुंचाल मिती प्रभासने स्विड्ड माला, अखिल जीव मर्मिनी विवृत्त नेत्रे चरणो भुजो महू, प्रसिन्न गात्रा श्रीपती रुदा, देवा सोड, देवा सोड. पुतनेनं देवाला सांगितलं, पुतने पहिलं तर मी कोणाला धरत, आणि एकदा का कोणाला धरलं तर मरेपर्यंत सोडत नाही. गोविंदा ये नमो नमा. सगळे राक्षस मारले. आपल्याला आता हळूहळू देवाला थोडं मोठं करायचंय. देव रांगायला लागला. महाराज सांगतात, तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनाथ गोम्या देखिलासे, रंगनी रंगनाथ गोम्या देखिलासे. तळवे तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनाथ गोम्या देखिलासे, रंगनी रंगनाथ गोम्या देखिलासे. माझे बक्षिले नवनीत माझे बक्षिले, येणे माझे कवाड उघडिले, माझे कवाड उघडिले, येणे सिंके ओ तोडिले, येणे सिंके ओ तोडिले, दया दुधाचे बक्षिले ओलंडिले ताका, दया दुधाचे बक्षिले ओलंडिले ताकाते. ऐसे जरी मी जाणते, जरी मी जाणते, यमुना पाणी आणच जाते, पाणी आणत जाते. धरोनी कृष्णासी बांधिते, शिक्षा लाविते धरुणी कृष्णाशी बांधिते, शिक्षा लाविते गोविंदा. तळ हात टेकीत, डाव्या गुडघ्याने रांगत, रंगनी रंगनाथ गोम्या देखिलास ये, रंगनी रंगनाथ गोम्या देखिलास ये, रंगनी रंगनाथ गोम्या देखिलास ये. जगाचा मालक रांगायला लागला. महाराज सांगतात, येणे माझे कवाड उघडिले, येणे सिंके वो तोडिले, दया दुधाचे बक्षिले ओलंडिले ताकाते. ऐसे जरी मी जाणते, यमुना पाणी आणच जाते, धरुणी कृष्णासी बांधिते, शिक्षा लाविते गोविंदा. ऐसा पुराण प्रसिद्ध चोर, केशव नाम्याचा दातार, पंढरपुरी उभा विटेवर भक्त पुंडलिकासाठी. रांगायला लागला. रांगता रांगता गल्ली बोळीत फिरायला लागला. सगळ्या पोरांना एकत्रित केलं. पोरांच्या तब्येती वाळून गेल्या होत्या. का रे पोरा हो? पोरं म्हणले, काय देवा? अरे आपल्या बाळापूर परिसरात मला हे सांगायचंय तुम्हाला. का रे आपल्या परिसरामध्ये एवढं दही दूध तूप लोणी असताना तुम्ही असे वाळून का गेले? देवानं सांगितलं, जेवढं काही दही दूध तूप लोणी तेवढं सगळं डेअरीला जातं, डेअरीला काही राहत. मला एवढंच सांगायचं, दही दूध तूप लोणी खात जा रे. अजून सुद्धा महाराष्ट्रावर राज्य तूप खाणाऱ्यांचं जे तुम्हाला कधी अक्कल येणार आहे काही कळत नाही गाड्यांनो. 145 आमदार मराठ्याचे, तरी मुख्यमंत्री बामण. कळलं पाहिजे तुम्हाला. आमदार जरी तुमचे असले तरी पिये त्यांचे.
मंत्री जरी तुमचे असले तरी सचिव त्यांचे, केंद्राचे सचिव पहा, विधान परिषदचे सचिव पहा, विधानसभेचे सचिव पहा, मोठ्या मोठ्या क्रिकेटरांचे आडनाव तपासा, आतापर्यंत जेवढे काही दिग्दर्शक, जेवढे काही निर्माते झाले त्यांचे आडनाव तपासा, ज्यांचे काही सगळ्यात मोठे हॉस्पिटल आहे त्या डॉक्टर लोकांचे आडनाव तपासा, सगळ्यात मोठे जे गायक आहे त्यांचे आडनाव तपासा. किती सांगायचं महाराज तुम्हाला, पण तुम्हाला काय कोंबड्यान देशीशिवाय सुधरत नाही, त्याच्यामुळे तुम्हाला सांगून काही फायदा नाही महाराज. खरं सांगतोय तुम्हाला, 2% ब्राह्मण या देशामध्ये, 48 कलेक्टर आहे, 1-2 कमी जास्त असू शकतात. किती कलेक्टर आहे त्यातले आडनाव तपासा. 38 ते 39 कलेक्टर कोणा त्या आडनावाचे तुम्ही एकदा थोडं तपासा. ही काही मी तुम्हाला असं काही बगलातलं काढतो बाजारात मांडतो असं नाही, वस्तुस्थिती आहे. याचा थोडा अभ्यास प्रत्येकाने केला पाहिजेत. म्हणून चांगलं खात जा. अरे आपण काही खायला लागलो, उपकार माना माणसं खात नाही लोक. नाही तर 60 वर्षाचा माणूस 90 रुपये किलो, 50 वर्षाचा माणूस 150 रुपये किलो, आणि एखादा ताजा तवाना चांगला कीर्तनकार असला की 350 रुपये किलो. कठीण आहे ना महाराज, बरोबर आहे का नाही? उपकार माना, लोक माणसाला खात नाही. अरे तुम्ही काही खायला लागले त्याच्यामुळे तर 3-3 वर्षाच्या लेकरावर बलात्कार करायला लागले ना तुम्ही. 3-3, 4-4 वर्षाचे लेकरं सुद्धा तुम्हाला दिसत नाही. याच्यापेक्षा दुर्भाग्य काय? अख्खं भागवत वाचा, अख्खं रामायण वाचा, अख्खं महाभारत वाचा. एक राक्षस असा दाखवा की त्या राक्षसाने एखाद्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. अजिबात नाही महाराज. अरे रावणाला 10 तोंड होते गड्यांनो. रावणाला किती तोंड होते? 10 तोंड होते आणि 20 डोळे होते. पण रावण जन्माला आल्यापासून फक्त रावणाने एकाच माय माऊलीकडे वाईट नजरेने पाहिलं, तिचं नाव आहे सीता. अरे तुमचे 2 असून तुम्हाला कोणीच चांगलं दिसत नाही. रावणापेक्षा नीच लोक आहे आपण. आपली पोरगी शाळेत गेली तर घरी येईल याची गॅरंटी नाहीये. पोरगी हॉस्टेलला ठेवली तरी सुखरूप याची गॅरंटी नाहीये. आणि पुढारी लोक तर अशी शायनिंग मारतात. 1970 पोरगी कॉन्व्हेंटला पाठवली तर घरी सुखरूप येईल काही सांगता येत नाहीये. कुठं स्वातंत्र्य आहे तुम्ही? अरे तुमची पोरगी कुठंच सुरक्षित नाहीये. मी नेहमी महाराष्ट्र सरकारला सांगतो, अरे लाडकी बहीण योजना राबवून ह्या बायाला 1,500 हजार देण्यापेक्षा सुरक्षित बहीण योजना राबवली असती तर महाराष्ट्रातल्या मुलीवर बलात्कार झाले नसते गड्यांना. आणि फुकट योजना तर या देशाने या लोकांना देऊच नाही महाराज. फुकट काय म्हणून द्यायचं? फुकट काहीच नको. फुकट कीर्तन पण नको. फुकट मग तो लोकांना कसं कळ? फुकट काहीच नको महाराज. फुकट म्हणल्यानंतर अहो लोक काही बी खातील. तुम्ही द्या फक्त. फुकट जर असलं ना काही खाऊ शकतात. फुकट काहीच नको. एसट्या फ्री केल्या म्हाताऱ्याला. अरे या म्हाताऱ्याचा काय फायदा आहे एसट्या फ्री करून, रेल्वे फ्री करून? अरे शाळेतल्या मुलांसाठी मुलींसाठी तुम्ही सगळं फ्री करा. मी या मताचा महाराज आहे. फुकट काहीच नकोय. शासनाने जेवढ्या काही योजना आहे तेवढ्या गोर गरिबाच्या याच्यासाठी लावा महाराज. ज्यांच्याकडे 50 एकर जमीन आहे त्यांच्याकडे दारिद्र्य रेषेचं कार्ड आहे. आपल्याकडे काय येतं? अहो खरं सांगतो ना तुम्हाला, ज्यांची प्रॉपर्टी 2 कोटीची ते उज्ज्वलाचा गॅस घेतात. फायदा आहे का काही महाराज? 300 रुपयाचा गॅस हा उज्ज्वला कोणासाठी? हा खरं सांगा कोणासाठी? हा आपल्यासाठी नाही ना, तो गोर गरिबासाठी आहे. पण सरकारची कोणतीच गरिबीची योजना ही गरिबाला भेटत नाहीये. त्या सगळ्या योजना श्रीमंतांनी लाटल्या. म्हणून सर्वांना माझी विनंती गड्यांनो, एक लक्ष देऊन ऐका. चांगलं खात जा. चांगलं खासाल तर बुद्धी चांगली होईल महाराज. चुकीचं खासाल तर बुद्धी चुकीची झाल्याशिवाय राहणार नाही. अरे तुमच्यासोबत राहणारा मुस्लिम समाज आदर्श घ्या त्या लोकांचं. ते दिवसातून 4 वेळेस नॉनव्हेज खातील पण त्यांची पिण्याची टक्केवारी या देशात फक्त 2%. तुमच्या पिण्याची टक्केवारी जर तपासली ना 85च्या पुढे गेलंय आपलं काम. आपल्या लग्नात फक्त वरमाय नवरी पेल नसती, ते तर वरबाप बी पेले नवरीच. कठीण ताळा आहे ना महाराज. अवघड परिस्थिती. म्हणून या महाराष्ट्राला सगळ्यात मोठी भीती देशीपासूनच आहे. बरोबर आहे का नाही? म्हणून सर्वांना माझी विनंती आहे, सर्वांनी एकत्रित या. देवाने सगळ्यांना एकत्रित केलं आणि सांगितलं, याल तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे. गवळणी सकाळी उठायच्या आणि बघायच्या, बाई आतापर्यंत तर गोकुळामध्ये कधी चोऱ्या झाल्या नाही. आणि ज्या दिवसापासून नंदबाबाला मुलगा झाला त्या दिवसापासून चोऱ्या झाल्या. आणि सकाळी 4 वाजता गवळणी ज्यावेळेस सडा सारवण करण्यासाठी उठायच्या आणि त्यांच्या दृष्टीत जे दिसायचं त्याचं वर्णन जगद्गुरु तुकोबा. पाहती गवळणी, 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 पाहती गवळणी. दवती पालती दुधाने, दवती पालती दुधाने,
बाई आतापर्यंत तर गोकुळामध्ये कधी चोऱ्या झाल्या, पण या नंदबाबाला पोरग झालं तेव्हापासून चोऱ्या सुरू झाल्या. पण नंदबाबा काही एखाद्या ग्रामपंचायतचे सदस्य नव्हते. एकट्या नंदबाबाकडे 9 लाख गायी होत्या. लोक म्हणतील महाराज तुम्ही गप्पाच मारता. खरं सांगू का, आतापर्यंत लोकांनी संशय फक्त हिंदू धर्मावरच घेतलेला आहे महाराज. आतापर्यंत लोकांनी जे आक्षेप केले ते हिंदू धर्मावरच केले. अरे मुस्लिम समाजाचे माणसं मस्जिद मध्ये नमाज पडायला जातात ना, तर अल्ला नावाचं जे नाव आहे त्यांचा अल्ला नावाचा फोटो नाहीये, अल्ला नावाची मूर्ती नाहीये, अल्ला नावाचं काही मूर्ती नाहीये, पुतळा नाहीये, काहीच नाहीये. एका भीतीकडे पाहून नमाज पडती ती जात. कशाकडे नमाज पडती? भीतीकडे पाहून नमाज पडती. पण जगातल्या सगळ्या लोकांना मुस्लिमाचं अस्तित्व, अल्लाचं अस्तित्व मान्य आहे. आपण देवाच्या मंदिरात जाऊन सुद्धा देवाच्या विरोधात बोलणारी जात आहे महाराज आपली. एक सांगू का तुम्हाला, मी तर भगवंताच्या दरबारात गेलो की देवाला हेच सांगतो, हे भगवान मुझे अपनों से बचा लेना औरों को तो मैं देख लूंगा. आपलं वाटुळं जेवढं आपल्या लोकांनी केलं तेवढं दुसऱ्या लोकांनी नाही केलेलं गाड्यानो. नंद बाबाच्या घरी 9 लाख गाई. अरे आता जर महाराष्ट्रात तुम्ही गेले ना वृंदावनला, तर बरसाण्याजवळ एका महात्म्याची गोशाळा आहे. त्या माणसाकडे आजच्या तारखेमध्ये 3.5 लाख गाई. आम्ही पाहून आलोय महाराज. 2026 मध्ये जर एखादा महाराज 3.5 लाख गाई सांभाळू शकतो, तर जगाच्या मालकाच्या बापाकडे 9 लाख गाई असणं काय कठीण आहे. म्हणून भगवंताच्या चरित्रावर अजिबात संशय घेऊ नका. गवळणी म्हणू लागले, बाई कसं करावं? म्हणते नंदाची पुरे. त्यांना माहित होतं तया विना नासी नव्हे दुसरी आईसी. ही चोरी दुसरं करू शकत नाही कोणी. तुम्ही चोरून काय चोरू शकता? कीर्तनाला चपला चोरू शकता. 1947 पासून लोक कोणी गिट्टी चोरतय, कोणी धरणं चोरतय, कोणी चिक्की चोरतय, कोणी काय चोरतय, कोणी काय चोरल. ज्याच्या त्याच्या चोरायची स्टाईल वेगळी वेगळी आहे. कोणी काय चोरल, कोणी नाल्या चोरतय, कोणी रोड चोरतय. कोणाला नाही काही जमलं तर गोरगरिबाचे घरकुल चोरतात, आणि कोणाला घरकुल नाही जमलं तर 13,000ची संडास का होईना लोक चोरतात. म्हणजे चोरतातच महाराज. म्हणून 1947 पासून लोकांना चपाती आवडेना, भात आवडेना, भाजी आवडेना. लोकांना फक्त गिट्टी आवडतीये, वाळू आवडतीये. लोक काय खातील काही सांगता येत नाहीये. गवळणी विचार केला, बाई देवाने याची चोरी केली नाही, चित्त चोरी येले नंदाच्या नंदाने, आणि तू का म्हणे येणे गरुड ध्वजे. काही गवळणी म्हणे, बाई त्याला दोष देऊन फायदा नाही. हे सगळं जर कोणी केलंय ना, या परल्यान केलंय. कोणी सवे तुकया मेला, सवे तुकया मेला, सवे तुकया मेला, ये सवे तुकया मेला, सवे तुकया मेला, सवे तुकया मेला, सवे तुकया मेला, सवे तुकया मेला. ये तेने आगुना आणला सवे आगुना आणला म्हणते नंदाची पोरे, म्हणते नंदाची पोरे, म्हणते नंदाची पोरे, म्हणते नंदाची पोरे, म्हणते नंदाची गवळणींनी ठराव घेतला, बाई तो चांगला आहे, त्याला दोष देऊन काय फायदा. हे सगळं जे शिजवलं ना ते कोणी शिजवलं? सवे तुकया मेला. आणि याला रूपा बळे करुणी खळे हरिदासा, रंग रही रूप नाही नाही वर्ण छाया, निर्गुण निराकार तुची रघुराया. त्याला नावा रूपाला जर कोणी आणलं असेल तर तुकोबराने आणलंय. सवे तुकया मेला तेने गुणानीला, म्हणते नंदाची अपुर्याची चोरी केली खरे विठोबा. चला